काय करा बाई. बाऊले आणलं तर खरी एवढं, पण कसंच होईन बाई. एवढं ताणवल्या करून. आता उन्हाळ्याचा दिवस आहे, आपलाच तर जीव पाणी पाणी करते. वरच्या दुधानं लेकराचं होईल का? लेकराले काही अशक्तपणा का काची काही कमजोरी का काही ते बाधील का माय? काच कामा इन्फेक्शन आणि काच काय काय होत राहते. मायचं दूध मायचं असे काऊन त्याला अमृत म्हणेलाय. ताण्या लेकरासाठी आईच्या दुधापेक्षा दुसरं असते का काही? कसंच का बाई. काय झालं मा कुटुंबाला? कोणाची नजर लागली व मा घर आले? काय या योगी तिला काय वाटू राहिलं? काऊन अशी करून राहिली? किती सोय करू माहितीचं समजच सैन केलं ना. इतकं तिले 9 महिने निरा झेललं मी. मला कळत नाही का कितीचं इतरावेल धंदे, तरी बी मी नाही माय बाई. काय करता नाही माय बाई, काय करता. शेवटी आणला तिनं तोच टाईम. कायच करू बाई. आता तर मला काही सुचूनच नाही राहिलं बाई. एवढा आनंदाचा क्षण मा नातू आहे मापजो, पण मला बाई हरिकस नाही का आनंद नाही का काय मला समजूनच नाही राहिलं बाई. मला काळजीच वाटून राहिली. कसंच होईन बाई मा पोराचं मानताचं. या योगितीचा एक फोन नाही. 2 दिवस झाले पोराला आम्ही घेऊन आलो. माय होय का कैदायशीन होय इजोटीन पोळ्याची. देवाने ही पोटी काल घातलं शी. तर खरं ना, खरं माय अशी माय नसते व बाई, माय नसते. मायले लेकराटी तर किती जीव तुटेले पाहिजे. तिचा एक फोन नाही. मला वाटलं लढत पळत येईन लेकरासाठी, तरी बेसरम बायचीचा फोन नाही. याचं तर दूरच दूर. आता आली तरी मी तिला घरात घेतो काय? घेतच नाही मी तिला घरात. माना तू का मला आहे काय? होईनच त्याली आदत होईलच. ज्याची माय मरती मग तिला करायच नाही का? झाले चांगले धटफूट होतात. माका पाय नाहीत काय? माय पाय नाहीत आहेत. माय मेल्यावर का लेकरं राहत नाहीत का? मस्त राहत. मी नाताले काची कमी नाही पडू देत. आता मी ते सकाळी परवा दवाखान्यातच न्यायला लावतो राजूले. असं घ्यायला लावतो डॉक्टरले की असं असं आहे बापा, हे देऊन राहिलो लेकराले, तर अजून काही अशीन चांगलं, अजून काही औषधं काही टानिक गिनिक काही अशीन चांगलं टाकचं तर द्यायला लावतो मा नातासाठी. मग त्याला गरजही नाही पडणार तिच्या दुधाची. आणि जा हळ गाई, हळ गाई, गाई गेला राना, हळ गाई, हळ गाई, गाई गेल्या राना, निजला मला तांदळा. झोपते लय बाद बाई. आता 12 दिवस झालं की नाही मस्त पायना बांधतो त्याले. मला आतासाठी गोदडी शिवा लागते. गोदडी शिवतो साजरी कॉटन साडीची मला. आणि कॉटनच्या साडीनं मस्त उरायते लेकराले. त्याचा पाळणा करत जाईन. मस्त राहीन मग तो. पाण्यात टाकलं की लेकराला आधार वाटते. आता 12 दिवस झाले का काय पाण्यात टाकला जाते मग महाराजाली. महाराज अजून मस्त निसते. काय कळते बापा तुले? ओ माशोना झेपला. बातच झोपते बाईन, बातच उठते. सोनूला झोपा. इन बाई या ना शांताबाई या. हो उठला होता वाटते नाही, आवाज आलता. ते बया बया येतेच त्याला जाग. पटलं निजला अजून. या ना बसा ना. भूक लागली अशी नाही तर मगापासून नीचे आहे तर त्याचं दूध गरम करून थंड केलं मी. त्या बाटलीत भरून ठेवलं आहे. बॉटल घेऊन भरेल आहे बरं. ना दुसरी बॉटल आणली. आता 2 झाल्या. मी एक बेल असली की एक धुवायला जाते जशी तो म्हणे मग त्याच त्या बॉटलमध्ये दूध आहे, ते दूध बॉटल धुवान लगेच भरा.
ते म्हणे भरून ठेवत जा आणि एक धुवून ठेवत जा म्हणे. मग ते उन्हात निर्जूक होते म्हणे. गरम पाण्यानं धुवायचं सांगितलं होतं त्यानं. गरम पाण्यानं धुतली ती बाई म्या. आणि ते नवीन बॉटल ना ती गॅसच्या वाट्यावर ठेवली. म्हणलं तुम्हाला दिसली पाहिजे. नाही निजला आता. आता उठला की पाहिजे मग. दूध थंड करून भरलं ना त्याच्यात चालते मग. बसा ना बाई बसा ना. हो आता मत येईन बाई. सकाळी जातो म्हणलं मी सकाळची. जाता का? हो मग आता तुम्ही किस रायसान घरी पंचायत पडते नाही. हो नाही तसं शिटू सांभाळते सगळं. शिटू करते सगळं. पण मग हा आमचा नातू साजरा आता हिंटी फिरती की नाही तो लय त्रास देते. त्याच्या मागूच राहायला लागते. एक जण त्याला सांभाळते आणि एक जण घराला धंदा करते. असं असते आमचं चालू. आता उन्हाचं असते हिंडीन गिंडीन कुठे बातच पळते ना मग. रसक दरवाजा उघडा राहिला की बातच निघते. चालला मग इकडे तिकडे हिंडायले. ध्यानच ठेवावं लागते त्याच्यावर. म्हटलं जातो मग सकाळ मारीन तसा चक्कर. नाही शिटूले दिनूले पाठवून देईन. हो पाहिजा उन्हाचं पाहिजा त्याले पाठव जा शिटूले. शिटूला काही काळजी नको करू. चांगलं आता तिले माहीत झालं की पाठीनच तिले काही सांगलं नाही. फोन आलता. हो मलाही फोनवर फोन केला तिनं. म्हणे आई तुम्ही लस लायल्या. मी काही तिला सांगितलंच नाही मी इकडे याला म्हणून. असं काही झालं. मी तिला म्हटलं हो बेबी हात्याच नाही दिलं म्हटलं मला. मी तर तिचं हाव म्हटलं असं सांगितलं. आता घरी गेले की सांगेन शांततेनं. फोन सांगा आणि तिले मग अजून हे म्हणून नाही सांगितलं बाई. आता घरी गेले की कळतेच. जाऊ द्या आता काय करता माय. गीताले तर काहीच नाही. पण काळजी घ्या आता लेकराची. आता तूच माय त्याची आजी आणि तुम्हीच माय आणि तुम्हीच सगळे त्याचा. हा हो ना शांताबाई. सगळं केलं या पोरीनं. सांगा कसं गेलं. काय कमी पडले मा घरात. अव येईन बाई तर कोणाला विचारा ना माय. मी नक्का जातच नाही दिला व तिले. नक्का जातच नाही दिला. मालच काही पाप. मालच काही पाप आहे. पुढे आलं शिटूले त्रास दिला बाई म्या. मान्य करतो ना मी. शिटूले त्रास दिला म्या. त्याच हे पापमा पुढे आलं शीट. सांगा बाई याच्यात मानाताचा काय दोष. त्याची शिक्षा मग भेटा लागत होती ना. मी शिटूले त्रास द्या त्याची शिक्षा मग भेटा लागत होती. असं झालं मनात ते चिडून राहिलं. तू म्हणसान कशी म्हणते तर. असं नका म्हणू. आता काय तसं नाही बाई ते. तुम्हीच काय म्हणसा मला कळते ना. मला समजते माझ्या पापाचे फळ माताले मला काले भरायला गुरायले. शिटूला सांग जाऊ नाताले काही दुःख नको होऊ देऊ म्हणा. तुला दिला तुला माय न त्रास. येईन बाई लढू नका. असं काही मनात ना आणू. शिटूच्याही काही मनात नाही व माय. शिटूच्या मनात काहीच नाही बरं. शिटूले लय हरी काय माय तुमचा राजूचा. तर राजूचे जीवाच्या आत आहे तिचा भाऊ म्हणजे तिच्यासाठी ना. तिचा राजूत लय जीव आहे बरं माय. भास झाला तापासून तर तिला कितीच हरी काय. तिच्या मनात काही राग नाही द्वेष नाही तो काहीच नाही. ते तुम्ही तिच्या संग कसे वागले काय वागले ते भुलून गेली. तुम्ही भुलून जा. जाऊ द्या. हा मूर्खपणा योगिताचा आहे. योगिताचा मूर्खपणा आहे हा. तुम्ही नका मन वाईट वाटून घेऊ. नाही होईन बाई. मनात ये ना. येते मनात ये कसं वाटे. समजा चांगलं आहे. काही कमी नाही मा घरी. असं काऊन झालं. या पोरीला शुद्धी आली कशी. याचा तर काहीतरी आपलेच कर्म चुकले. आपले कर्म चुकले आणि त्या कर्माचे फळ आता पुढे दिसून आले. माया कुलत्या एका लेकाचा संसार. सांगा मना तू घरात आला आता तर किती आनंद असतो हाय मा घरात. सांगा आनंद व्यक्त कराव का दुःख व्यक्त कराव का खजी कराव का काय कराव. काही कोण राहिलं का. कोणाला घास तरी घेऊन राहिला का. पाहिलं नाही येईन बाई तुम्ही. सर करतो तसंच राहते. कोणीच जीवन नाही राहिलं.
अरे कपडे बदलले तुम्ही? ते कपडे बरोबर ठेवता तुमचे. चला ना जेवण करून घे ना. हा आजी हाय नाही सांगितलं ना तुला चुपचाप बसर राय. शांतपणा करू नको. ते काकू भांडणं करते. खाली जेव्हा लागते वा. टिफिन खाल्ला नाही का रे? टिफिन खाल्ला ना मुकाट्यानं बसर राय. आजी आम्हाला भूक नाही. आम्ही टिफिन खाल्ला ना. आम्ही जेवत नसतो शाळेतून आलो. हा हा आजी आम्ही टिफिन खाल्ला. मग काय झालं? टिफिन खाल्ला तर ते शाळेत जेवण करत ना का तुम्ही? चला वा स्वयंपाक आहे ना. नाही का हे आहे का कोणाचं का भेवाय का ती? चला चला जेवण करा. तुमची आई येते. ती मीटिंग आहे तिची आज. तिने मला सांगून गेली ती मीटिंग आहे तर मीटिंगीत तिला उशीर होईल तर म्हणून तिनं ते मला सांगे. म्हणून मी बसली तर ती मॅडला माहिती गाडी येईन आणि तुम्ही उतरसान घरी जासान. तर तिनं आजच्या बी नाही ठेवली. ते सांगे का रे काल त्या घर उघड टाकलं होतं मी. असं करत असतात काय? घर उघड टाकत असतात काय? अहो आजी आठवणच नाही. नाही ना म्हणजे आठवते मी ना चाललो नव्हतो. तो गजा म्हणे चाल म्हणे तर ते चिचोके भेटून राहिले म्हणे. भाजलेले चिचोके. तर मी फक्त पाहिलेलो तेवढ्याच्या टाइमात. मग मी ध्यानच भरलो. मग त्यातून मी नदीवर गेलो. ते घर उघडच राहिलं लेख. असं कुठे असते का? असं नाही करू. घर उघड ठेवला कुत्र मांजर काही जाते घरात. धिंगाणा नाही होत काय? जर घुसली होती म्हणे घरात धिंगाणा केला ना. तुला आईले किती भारी गेलं मग ते धुई राय करणं हे करणं. तिला ड्युटीवर जावं लागते. माय बाई बुढीले पाय ना काय पुढ काय. सुनीले ड्युटीवर जावं लागते. तू जा ना म्हणा मग माजरीचा गु काढायले. काय रे मस्त वजर पाय घेऊन बसली. चादर धुयलाय ना ती. दादा पाय खाली कर. हाव का ना आम्ही पाय धुतले होते काकू. तसे हात पाय धुतले होते आम्ही. लेकरे हात पाय धुतले कपडे बदलले शाळे घरचे कपडे घातले. त्याच्या मायनं देऊन दिले ते जोड. हे ते मीटिंगला गेली ना तिची मीटिंग आहे आज. मी काय म्हणून राहिली माय बसत ना बसल्यानं का माई चार झिजते का गाडी झिजते. पाय खाली घ्या म्हटलं. दुसरं काय म्हटलं? बसा रे बसा. हो ना मी आता म्हटलं लेकराईले जेवण करा तर लेकर म्हणताय टिफिन खाल्ला भूक नाही. अरे चला ना मी ज्याचीच राहिली ना आपण जेऊ ना. चला मस्त वड्याची भाजी करेल आहे पुई है. चाल ना दादा मला भूक लागली ना. मुकाट्यानं बस म्हटलं ना तुने. शानपणा करू नको. खादोडे कांडी ना तुला घरी गेलो की जेवायचं नाही. आजी आम्ही टिफिन खाल्ला. आम्हालाच भूक नाही. आमच्या आईनं शिल्लकच दिलता टिफिन. तर भूकच झाली. आई किती वाजता येतो म्हणे? 3 वाजेला होती बाबू तिची मीटिंग. मग आता किती वाजले बा? 3:45 वाजले बाबू. आता येईलच म्हणा. येते जातात यायची आई. आता घरी गेले की जेवतात ते. आता काय होते ताटावर बसतीन आणि त्याची आई. त्याच्यापेक्षा घरी गेल्यावरच जेवतात ते. त्याला आवडती नाही वळ्याची भाजी. का रे त्याची आई ड्युटीवर जाते बापा. पगार कमावते. पनीरची भाजी खात असतील ते. आपल्यासारखी मुंगाच्या वड्या खातात का? हा आजी नाही म्हणजे आम्ही पनीरची भाजी नाही खात. असं रोजच नसते आमच्याकडे मिरची भाजी गिजी. आज आमच्या घरी आमच्या आई सकाळी आलूची चटणी दिली मला डब्यात. आलूची चटणी आणि पोळी. हा का रे जाऊ दे आता मी बसतो. तुम्ही जेवत ना म्हणता मग नाही तर जेवलो असतो संग मग. अरे बापा रे काय रे शाळा सुटली का? हा बापाजी जेवा ना मग. अरे जेवण करा ना. बाई ते लेकरं नाही म्हणतात. कॅरियर सोम्या काऊन बाहेरचं खायचं का? हा मोनीले भूक लागली का? हो मोनी भूक लागली ना. अहो आप्पाजी मला भूक लागली. हा दादा आहे म्हणते जेवू नको काकू बोले. असं म्हणते काय? अरे होय काही म्हणतं का ती? भूक लागली का बाईले? चला चला मस्त पावभाजी खाऊ. ठेला लागला चिन्ह आपल्या गावातला. लागली का रे? गाडी लागली का? आम्ही शाळेतून आलो तू पाहिलं. लावला गाडी लावला बालादानं गाडी लावली. लावली का बाल्या दादानं गाडी? मग चला मग का आले काकूच्या घरचं खा लागते. काय म्हणा तू तळ्याची भाजी. आपण पावभाजी खाऊ. चला चला. अय आम्ही येतो. पेले बाहेर नेऊन राहिलो मी. हा बापाजी चला चालू मोनी. सांग बाई कुठे गेले बाई लेकरं इथे संग गेले वाटते. चाल मग मी जेवतो बाई भूक लागली मला.
लेकरं वाट पाहत बसली माहिती ती म्हटलं गाडीतून उतरते ना घरी जात घराला कुलूपती नाही तर चाबी ठेवली नाही म्हणे आज सांग गेली ती मले जाऊ दे जेवतो म्या भुका नसतील लेकराईले भुका काय आहेत आबाचा पैसा वदर आला ना हा नेलं गाड्यावर खायला नेलं ते बाल्यानं गाडी लुई ना पावभाजीची पाहिलं म्या तिकडेच गेलेले पावभाजी खाऊ करत लुडेबाचा पैसा वर आला घरात तर एक पाय द्या म्हटलं शिल्लक तर लागे त्याच्याजवळ पैसे नसतात मग का नाताईसाठी का तुला विचारून खर्च करत जाते का ते हा तू तर म्हणून लेकरं जेवले नाहीत मला का कळत नाही काय ते मोठीनं सांगून ठेवलं अशीन की जेव नाही म्हणून तिच्या घरी तू मागच्या वारीनं भांडली होती ना बोलली ना त्या पोराले म्हणून ती त्याच्या मायनं सांगून ठेवलं अशीन ना की जेवायचं नाही बाबू म्हणून लेकरं जेवले नाही मला का समजत नाही काय हा ना मानावाची बदनामी हा नेलं ना बुड्यानं खायले पावभाजी खाले लेकरायले एवढी लाज वाटते तर लेकराचं खाणं कायले काढा मग काय ते नाताईले नेणार नाहीत का खायले आणि ते तू कोण शिकवणार आमच्याजवळ पैसा आहे नाही आहे आम्ही आमचं पाहू ना तू का लोकांचे आहेत का ते आमचे नाहीत काय बुडे बुवाचा पैसा वर आला माय बाई तुला हुंड्यातलाच घेतला